नमस्कार, रुचकरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल रेसिपी गाजरचा हलवा. फक्त 4 पदार्थांचा वापर करून अगदी मार्केट सारखा हलवा आपण आज इथे बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया गाजरचा हलवा. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 किलो गाजर. आता सोलरच्या मदतीने आपण हे वरचे साल काढून घेणार आहोत. आता हे 1 किलो गाजर आपण खिसून घेणार आहोत. आता माझं 1 किलो गाजर किसून झालेलं आहे. गाजरच्या हलव्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 मोठे चमचे तूप. आता यामध्ये आपण 1 किलो किसलेला गाजर टाकून हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता आपला गाजर छान परतून गेलेला आहे. आता आपण टाकणार आहोत 2 कप दूध. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. आता आपण याला मंद आचेवर दूध आटेपर्यंत छान असं शिजवून घेणार आहोत. आता आपला गाजर छान शिजलेला आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 कप साखर. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता यातील साखरेचा पाक आटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप काजू, अर्धा कप बदाम आणि पाव कप पिस्ता. आता हे मिश्रण पुन्हा एकत्र करून घेऊया. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा हलवा इतका कोरडा झाला पाहिजे. आता आपला हलवा छान कोरडा झालेला आहे. आता याला आपण 5 ते 10 मिनिटं गार होण्यासाठी ठेवणार आहोत. आता आपला हलवा थोडासा गार झालेला आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत 100 ग्रॅम खवा. आता हा खवा हलव्यामध्ये टाकून व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. हे व्यवस्थित एकत्र झालेलं आहे. आपला हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. मुलांना आणि घरच्यांनाही खूप आवडेल. हा गाजरचा हलवा 4 ते 5 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. रुचकरला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.